नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आजच्या लेक्चरमध्ये. तर आज आपण आयुष अध्यायांचा तिसरा पार्ट बघणार आहे. ठीक आहे. तर आपण जे कालच्या लेक्चरमध्ये आपण काय काय कोर केलं होतं, तर आपण केलं होतं की सामान्य विशेष सिद्धांत म्हणजे काय असते, 7 धातू कोणते असतात, 3 मूल कोणते असतात, त्यानंतर दोषाचं अग्निकोष्ठ आणि प्रकृतीनुसार वर्णन केलं. ठीक आहे. त्यानंतर आपण दोषाचे गुण सुद्धा बघितले होते. तर आज आपण बघणार आहे द्रव्य प्रकार. द्रव्य प्रकार हे किती सांगितले, 3 प्रकार सांगितले. कोण कोण सांगितले ते आपण आता या सूत्र क्रमांक 16 मध्ये बघू. अगोदर सूत्र बघू, नंतर त्याचं विश्लेषण बघू. म्हणजे तुम्हाला सूत्र पण लक्षात राहणं हे सोपं जाईल. ठीक आहे. तर काय काय सांगितलेलं आहे, शमन कोपन स्वस्त हितम द्रव्यम इति त्रिधा. म्हणजे काय सांगितले, 3 प्रकारचे द्रव्य सांगितले. तर कोण कोण सांगितले, शमन कोपन आणि स्वस्त हितम. शमन म्हणजे काय, हे दोषाचे काय शमन करणारे म्हणजे दोष कमी करणारे. ठीक आहे. त्यानंतर कोपन म्हणजे काय, प्रकोप करणारे म्हणजे वाढवणारे. त्यानंतर काय, स्वस्त हित म्हणजे शरीरासाठी व स्वास्थ्य टिकून ठेवण्यासाठी जे काही चांगले द्रव्य आहेत, त्या द्रव्याचं वर्णन काय केले, स्वस्त हित मध्ये केले. ठीक आहे. असं द्रव्यमिती त्रिधा असे 3 प्रकारचे द्रव्य सांगितले. ठीक आहे. आता द्रव्याचे शमन कोपन म्हणजे प्रकोप करणारे आणि स्वास्थ्य हितकारक असे 3 प्रकार सांगितले आहेत. शमन म्हणजे काय, दोषाचे जे हे शमन करणारे म्हणजे दोष कमी करणारे. कोण कोण सांगितले, उदाहरणार्थ इथं सांगितले बघा, तेल कशाचं शमन करते, वाताचं करते, घृत पित्ताचं करते आणि मध कशाचं करते, कफाचं करते. ठीक आहे. असे क्रमशः 3 सांगितले. क्रमशः 3 कोणाकोणाचे, वात पित्त कफ यांचे सांगितलेले तर हे दोषाचे शमन करणारे. ठीक आहे. आता प्रकोप करणारे कोणते आहेत, दोषाचे प्रकोप करणारे काय सांगितले, मासे, उडीद, मुळा, मोहरी, दही इत्यादी काय उष्ण गुणात्मक द्रव्य काय करतात, पित्ताचा प्रकोप करतात. इथं आता पित्ताचं उदाहरण सांगितले. तसे वाताचे सुद्धा काही द्रव्य असतात, ते वाताचा प्रकोप करतात. कफाचे सुद्धा असतात, जसे स्निग्ध झालं, गुरु पदार्थ असलेले, जसं की घृत झालं, दुधाचे पदार्थ, ते काय करतात, कफाचा प्रकोप करतात. ठीक आहे. आता नंतर स्वस्त हितम म्हणजे काय, शरीर व स्वस्थ टिकवण्यासाठी जे काही पदार्थ आपण घेतो त्याला स्वस्त हितम म्हणतात. इथं बघा सांगितले, स्वस्त व स्वास्थ्य टिकवण्यासाठी जे पदार्थ घेतो त्याला स्वस्त हितम म्हणतात. कोणकोण, गहू असते, साठी चावळ असते किंवा नित्य आहारात असणारे द्रव्य पदार्थ. ठीक आहे. जसं की घृत पण घ्यायचं कमी मात्रेमध्ये, ते पण काय स्वस्त हित आहे. ठीक आहे. अशा प्रकारचे 3 द्रव्य प्रकार सांगितले. कोणकोणते, शमन कोपन स्वस्त हितम द्रव्यमिती त्रिधा. शमन म्हणजे कमी करणारे दोष, कोपन म्हणजे प्रकोप वाढवणारे आणि स्वस्त हित म्हणजे स्वस्त शरीराला स्वास्थ्यता टिकून ठेवणारे. ठीक आहे. असे सांगितले, असे 3 प्रकार सांगितलेले द्रव्याचे. ठीक आहे. त्यानं सांगितले ते द्विविध वीर्य सांगितले. हे पण खूप महत्वाचं जे श्लोक आहे ते महत्वाचं श्लोक आहे, कारण की तुम्हाला हा श्लोक हे म्हणजे जे काही पूर्ण चॅप्टरच तुम्हाला कशामध्ये क्रियाशरीरसाठी पण महत्वाचं आहे आणि सेकंड इयर साठी पण खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. आता इथं काय सांगितलेलं आहे, द्विविध वीर्य सांगितले. उष्ण शीत गुण उत्कर्ष तत्र वीर्य द्विधा स्मृतम. काय सांगितलेले की 2 प्रकारचे वीर्य सांगितले. कोणकोणते, एक सांगितलेले द्रव्यामध्ये वीर्य 2 प्रकारचे असतात. कोण सांगितलेले, उष्ण आणि शीत असे 2 प्रकारचे वीर्य सांगितले. तर आपण सूत्रामध्ये सांगितलं बघा इकडं, उष्ण शीत गुण उत्कर्ष तत्र वीर्य द्विधा स्मृतम. कोणकोणते, उष्ण आणि शीत गुण उत्कर्षणात. हे गुणानुसार काय सांगितले, तर गुणाचे उत्कर्षण म्हणजे काय, प्राधान्यानुसार वीर्य द्विधा 2 प्रकार सांगितलेले आहेत. आता इथं काय सांगितलेले, तुम्हाला उष्ण वीर्याचे आणि शीत वीर्याचे पण उदाहरण दिलेत. हा तुम्हाला म्हणजे एवढं ही कन्सेप्ट जी एवढी महत्वाची आहे, कारण की द्रव्यगुण द्रव्यगुण पार्ट 2 साठी तुम्हाला सेकंड इयर मध्ये खूप महत्वाचं आहे वीर्य. ठीक आहे. 2 प्रकारचे प्रत्येक जे काही प्लांट असते आपलं, मोस्टली द्रव्यगुण पार्ट 2 मध्ये सगळे प्लांट दिलेले आहेत. तर त्या प्लांटसाठी काय, प्रत्येक प्लांटचं वीर्य असते, म्हणजे वीर्य विपाक वगैरे असते, रस असते. तर त्यासाठी वीर्य हा खूप महत्वाचा असते. ठीक आहे. कारण की भरपूर असे द्रव्य झाले ते काय वीर्यानं काम करतात. तर आता सांगितलं इथं उष्ण वीर्याचं उदाहरण दिले, पिपळी, भल्लात इत्यादी असे खूप काही उदाहरणं आहेत. त्यानंतर शीतवीर्याची उदाहरणं सांगितली आहेत, की आमलकी झालं, गुडूची झालं, आरोग्य झालं, असं खूप काही दिले जे की सेकंड इयर मध्ये आपल्याला द्रव्यगुण म्हणून दिले आहेत. अशा प्रकारे हे वीर्याचं सूत्र होतं. काय होतं, उष्ण शीत गुण उत्कर्षणात तत्र वीर्य द्विधा स्मृतम. त्यानंतर काय दिलेले, विपाक सांगितले होतं. विपाक कोणकोणते सांगितले होतं, अगोदर सूत्र बघू. त्रिधा विपाको द्रव्यस्य. कोणकोणते 3 विपाक सांगितले, कशाचे, द्रव्याचे. एक स्वाद अम्ल कटुकात्मक. स्वाद म्हणजे काय, मधुर. अगोदर सांगितलं मी तुम्हाला, स्वाद म्हणजे काय, स्वाद म्हणजे मधुर. ठीक आहे. आणि उषण एक सांगितला होता. उषण म्हणजे काय, हे कटू. ठीक आहे. अशा प्रकारचे 2 शब्दाचे समानार्थी शब्द आहे. अनिल म्हणजे काय, अनिल म्हणजे वात. ठीक आहे. असं जे काही तुम्हाला पर्याय नाव येतं हे तुम्हाला आपलं जी के संस्कृत पाठ 2 आहे त्यासाठी पण महत्वाचे येतं. आता
द्विविध विपाक त्रिविध विपाक सांगितले. त्रिविध विपाक कोण कोण सांगितलेले आहेत? त्रिधा विपाको द्रव्यस्य. कोणकोणते? स्वादू अम्ल कटुकात्मक. स्वादू म्हणजे मधुर, आम्ल आणि कटू असे रसाचे 6 रस आहे, त्याचे 3 विपाक सांगितलेले आहेत. मधुर, आम्ल आणि कटू. तर मधुर विपाकामध्ये कोणकोणते रस येतात? मधुर विपाकामध्ये मधुर आणि लवण येते. आम्ल विपाकामध्ये केवळ आम्ल येते. कटू विपाकामध्ये कटू, तिक्त, कषाय असे हे द्रव्य, असे रस काय येतात? या कटू विपाकामध्ये येतात. 6 जरी रस इथं सांगितलेलं आहे की 6 जरी रस असले तरी विपाक किती येतं? 3च येतं. त्यानंतर काय सांगितलेलं आहे? द्रव्याचे गुण सांगितले आहेत. गुरुवादी अधिक हे म्हणजे गुरुवादी जे गुण येतं ते किती ते येतं? 20 गुण येतं. ते तुम्हाला त्याला शारीरिक गुण असं पण म्हणतात. हे सुद्धा या चॅप्टरमध्ये सांगितलेलं आहे. पदार्थ विज्ञानमध्ये पण द्रव्य जे चॅप्टर आहे, त्या द्रव्य चॅप्टरमध्ये पण गुणाचं सगळं काही वर्गीकरण तथ्यानुसार दिलेलं आहे. आता इथं आपण सूत्र नंबर 18 मध्ये बघू काय सांगितलेलं आहे, की हे पण खूप महत्वाचं आहे. हा श्लोक पण तुम्ही पाठ करून ठेवा. तुम्हाला फर्स्ट इयर, सेकंड इयरला पण हा खूप महत्वाचा श्लोक आहे. इथं सांगितले द्रव्याचे 20 गुण सांगितले. त्याला शारीरिक गुण असं म्हणतात आणि गुरुवादी गुण असं पण म्हणतात. आता कोणकोणते येतं? गुरु, मंद, हिम, स्निग्ध, श्लेष्ण, सांद्र, मृदू, स्थिरा, गुणा, ससूक्ष्म, विशदा, विशंती, विपर्य. म्हणजे काय सांगितलं येतं? की विशंती, विशंती, विशदा, विशंती, सविपर्याय. सविपर्याय म्हणजे काय? याचे विरुद्ध गुण. इथं 10 गुण सांगितले येतं. या 10 गुणाचे जे विरुद्ध गुण येतं ते 10 धरून असे एकूण 20 गुणाचं वर्णन केलेलं आहे. ठीक आहे. आता कोण कोण सांगितले इथे या सूत्रामध्ये? गुरु सांगितलाय, मंद सांगितलाय, हिम, स्निग्ध, श्लेष्ण, सांद्र, मृदू, स्थिर. त्यानंतर काय आहे? सूक्ष्म सांगितलाय. त्यानंतर विशेष सांगितलाय. असे काय आहे? 10 गुण सांगितले. आणि याचे जे विपरीत सांगितले, सविपर्याय. विपरीत म्हणजे काय? विरुद्ध. विरुद्ध असे 10 गुण. असे म्हणजे विरुद्ध 10 गुण कोण सांगितले इथं बघा. आपल्याला स्पष्टीकरण सांगितलेलं आहे. गुरुचा विरुद्ध गुण लघु, मंदचा तीक्ष्ण, हिमचा उष्ण, स्निग्धचा वृक्ष, श्लेष्णचा खरं, सांद्रचा द्रव्य, मृदूचा कठीण, स्थिरचा चल आणि सूक्ष्मचा काय सांगितलाय? स्थूल सांगितलाय आणि विशेषचा काय सांगितलाय? पिच्छल सांगितलाय. तुम्ही काय करा, हे सगळे गुण असे आहे ना लिहायचे इथं. गुरुचा कोणता सांगितलाय? गुरुचा सांगितलाय लघु, असं प्रत्येक एकूण 10 गुण लिहायचे, याचे विरुद्ध गुण 10 लिहायचे आणि हे सगळं पाठ करायचं. ठीक आहे. हा श्लोक पण पाठ करा, कारण की तुम्ही एक्झाम मध्ये पण हे क्वेश्चन विचारू शकतात. जर अष्टांग हृदयमध्ये नाही विचारला तर पदार्थ विज्ञानमध्ये 100% पण हा क्वेश्चन विचारतात. जर तुम्ही हा श्लोक लिहिला तर तुमचं इम्प्रेशन चांगलं पडते. ठीक आहे. त्यानंतर आता आपण बघू रोगादी त्रिविध कारण. रोगाचे म्हणजे डिसीज होण्याचे काय तर 3 कारण सांगितलेले आहेत. हे 3 कारण कोणकोणते येतं? ते येतं काल सांगितलंय, अर्थ सांगितलाय आणि कर्म सांगितलंय. आपण अगोदर आता सूत्र बघू. काल, अर्थ, कर्म, नाम, योगो, हीन, मंध्या, अति, मात्रक, सम्य, गोच्छ, विज्ञेय, रोग, आरोग्यकम, कारणम. काय सांगितलेलं आहे की हे रोग आरोग्याचं काय कारण येतं? कोणकोणते कारण येतं? काल, अर्थ आणि कर्मना. काल, अर्थ आणि कर्म हे काय यांचा काय? हीन झाला, मिथ्या झाला, अनतियोग. हीन म्हणजे काय? हे हीन म्हणजे की कमीपणा, मिथ्या म्हणजे की म्हणजे कधी काही पण असं होणं म्हणजे त्या विरुद्ध होणं. ठीक आहे. त्यानंतर अतियोग म्हणजे जास्त होणं. आता काय सांगितले? जर काळाचा पहिल्यांदा काय सांगितले? कोणकोणते 3 कारण आहेत? 3 कारण सांगितले तर काल सांगितलाय, अर्थ सांगितलाय आणि कर्म. काल, अर्थ आणि कर्म. जर कालाचा हीनयोग झाला तर काय होतो? कालाचा मिथ्यायोग झाला आणि कालाचा अतियोग झाला तर काय सांगितलेलं आहे? समजा आता कालाचा हीनयोग म्हणजे काय? की शीत ऋतूत काय? शीत म्हणजे थंड ऋतू. थंड ऋतूत थंडीपणा हा कमी येणं याला काय म्हणतात? कालाचा हीन म्हणतात. म्हणजे कमी राहणं. त्यानंतर शीत ऋतूत थंडी ही खूपच जास्त पडणं, आवश्यकतेपेक्षा म्हणजे किंवा जशी असते त्यापेक्षा जास्ती पडणं त्याला अतियोग म्हणतात. आणि मिथ्यायोग म्हणजे काय? की शीत ऋतू असला तर शीत ऋतूमध्ये काय होणं? पाऊस येणं त्याला काय म्हणतात? मिथ्यायोग म्हणतात. ठीक आहे. जसं की हिवाळ्यामध्ये काय होणं? पाऊस पडणं त्याला काय म्हणतात? मिथ्यायोग म्हणतात. त्यानंतर अर्थ सांगितलाय. अर्थ म्हणजे काय सांगितलंय? की असात्म्य इंद्रिय अर्थाचा संयोग. म्हणजे की जे आपला आत्मा आहे, आत्मा, मन आणि इंद्रिय यांचा काय होणं? संयोग याला काय म्हणतात? अर्थ असं म्हणतात. ठीक आहे. जर इंद्रियाचा विषयाशी असणारा हीन, मिथ्या आणि अतियोग झाला म्हणजे काय होणं? इंद्रियाचा विषयाशी समजा आता कोणी जर बोलायलंय तर ते बोलणं काय होणं? ऐकूच न येणं किंवा वेगळंच ऐकू येणं, तर याला काय म्हणतात? हीन योग, अतियोग किंवा मिथ्यायोग म्हणतात. कशाचा? की अर्थाचा म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर सांगितले कर्म. कर्म म्हणजे काय? प्रज्ञापराध. म्हणजे काय सांगितलेलं आहे की जर कोणाला काही शारीरिक किंवा मानसिक किंवा वाचिक असे जे काही कर्म सांगितले, याला जे कर्म सांगितले त्या कर्मानं काय करणं? कोणाला दुःख होणं. समजा की शारीरिक कर्म म्हणजे काय? कोणाला लात वगैरे मारणं. त्यानंतर वाचिक कर्म म्हणजे कोणाला वेडेवाकडं काही पण बोलणं.
त्यानंतर मानसिक कर्म म्हणजे कोणाबद्दल काही म्हणजे वाईट विचार करणं याला मानसिक कर्म असे म्हणतात. ठीक आहे. यांचा जर काय झाला तर हीन योग, मिथ्या योग आणि अतिमात्रा झालं. कशा कशाचा? कालाचा, अर्थाचा आणि कर्माचा. यांचा जर हीन योग, मिथ्या योग आणि अतियोग झाला तर काय होतो? रोग होतो. शरीरामध्ये व्याधी निर्माण होते, डिसीज निर्माण होतो. आणि यांचे जर समयोग, सम अवस्थेत जर असले तर काय होते? आरोग्य प्राप्त होते. ठीक आहे. असे या सूत्रात सांगितले. काल अर्थ कर्मणा योगो हीन मिथ्या अतिमात्र का समगोच्छ समयोगच्छ विज्ञेय रोग आरोग्य कारणम. ठीक आहे. हे या सूत्रामध्ये सांगितलेलं आहे. तुम्हाला आता मी स्पष्टीकरण पण सांगितले याचं. त्यानंतर काय सांगितले? रोग आणि आरोग्य म्हणजे काय? रोग आणि आरोग्य यांचं इथं सूत्र सांगितलेलं आहे. आता रोग म्हणजे काय आणि आरोग्य म्हणजे काय? रोग असतो दोष वैषम्य. जेव्हा शरीरामध्ये काय राहतात? दोष विषम राहतात. काय सांगितलेलं आहे की जेव्हा शरीरामध्ये दोष वैषम्य तेव्हा काय राहते? रोग होतात. आणि जेव्हा दोष साम्य असते तेव्हा काय होतात? शरीर आरोग्य असतं. इथे हे सांगितलं या सूत्रामध्ये. आता सूत्र बघू. रोग असतो दोष वैषम्य. दोष वैषम्य असल्यावर काय होतात? रोग निर्माण होतात. दोष साम्यता अरोगता. आणि दोष जेव्हा साम्य असतात तेव्हा अरोगता म्हणजे काय होते? मानवी शरीर हे डिसीज फ्री असते. ठीक आहे. कोणत्याही प्रकारचा रोग नसतो. तेव्हा दोष साम्य असते तेव्हा त्याला अरोगता म्हणतात. चरकाचार्यांनी इथं काय सांगितले की चरकाचार्यांनी धातू विषमतेलाही विकार म्हटले आहे, तर धातू साम्यतेला प्रकृती असे म्हटलेले आहे. इथं एक म्हणजे सांगितलेले आहे. ठीक आहे. त्यानंतर आता काय सांगितले? रोगाचे प्रकार सांगितले. तर मी तुम्हाला सुरुवातीला जे म्हणलं होतं की कोणकोणते शारीरिक रोग, मानसिक रोग असतात तेच हे इथं सांगितलेले आहे. ठीक आहे. जे आपण की मंगलाचरण मध्ये बघितलं होतं. इथं काय सांगितले? सूत्र नंबर 20 मध्ये सांगितले, निज आगंतु विभागेन तत्र रोगा द्विधा स्मृता. म्हणजे काय सांगितलेले? दोन प्रकारचे द्विधा स्मृता, दोन प्रकारचे रोग सांगितलेले. कोणते? निज आगंतु विभागेन तत्र रोगा द्विधा स्मृता. निज आणि आगंतु असे काय सांगितले? विभाग म्हणजे दोन प्रकार सांगितले. तर प्रकार सांगितले. रोगाचे द्विधा स्मृता, दोन प्रकार सांगितले. निज रोग म्हणजे काय? जे की आपण सुरुवातीला बघितलं होतं. शारीरिक रोग समजा जे काय असतात, जसं की वातादी दोषापासून जे रोग उत्पन्न होतात, म्हणजे शरीरातील दोषाच्या विषमतेमुळे उत्पन्न होणाऱ्या रोगाला काय म्हणतात? निज रोग म्हणतात. आणि आगंतु म्हणजे काय? की बाहेरील म्हणजे आगंतु म्हणजे ऍक्सिडेंट वगैरे ज्या प्रकारचे समजा जी काही कंडिशन असते, बाह्य आघात झालं किंवा विषादी एखाद्या सर्प, कीट म्हणजे कोणी दंश वगैरे दिल्यामुळे जे काही रोग उत्पन्न होतात त्याला आगंतु रोग असे म्हणतात. ठीक आहे. त्याच्यामुळे उत्पन्न होणाऱ्या रोगाला आगंतु रोग असं म्हणतात. दोघांमध्ये महत्वाचा आता इथे सांगितलं, दोघांमध्ये महत्वाचा फरक एवढाच आहे की निज रोगामध्ये प्रथम काय होते? दोष यांचं काय होते? वाढतात म्हणजे प्रकोप होतात. आणि जे नंतर काय रोग उत्पन्न होते. परंतु आगंतुक काय होते? पहिल्यांदा बाह्य आघात लागतो, म्हणजे जसं की घसरून पडणे वगैरे. अगोदर काय होते? जखम निर्माण होते. त्यानंतर काय होते? दोषाचं काय होते? प्रकोप होतो. हे कशात होतो? हे आपल्या आगंतुक प्रकारामध्ये होते. ठीक आहे. आणि निज म्हणजे काय होते? अगोदर दोषाचा प्रकोप होतो, नंतर शारीरिक रोग निर्माण होतात. आणि आगंतुक म्हणजे अगोदर आघात वगैरे होतो, त्यानंतर दोषाचा प्रकोप होतो, असं सांगितलेलं आहे. हे अशा दोन प्रकारचे रोग सांगितले. कोणकोणते? निज आणि आगंतुक असे दोन प्रकारचे रोग सांगितले. त्यानंतर काय सांगितले? रोगाचे अधिष्ठान सांगितलेले. आपण सुरुवातीला काय बघितलं? सुरुवातीला आपण आता काय बघितलं हिच्या रोगामध्ये? की रोगाचे कारण बघितले. कोणकोणते? इथं काल, अर्थ आणि कर्मणा यांचा हीनयोग, अतियोग आणि मिथ्यायोग झाला तर रोग निर्माण होतो, हे बघितलं. त्यानंतर आपण काय बघितलं? रोग म्हणजे काय आणि आरोग्य म्हणजे काय हे बघितलं. त्यानंतर आपण काय बघितलं? रोगाचे प्रकार बघितले. आता आपण काय बघणार आहे? रोगाचे अधिष्ठान बघणार आहे. रोगाचं अधिष्ठान म्हणजे रोग म्हणजे त्यांचं म्हणजे जे राहण्याचं ठिकाण त्याला अधिष्ठान असं म्हणतात. ठीक आहे. म्हणजे रोग कुठे तयार होतो? तर तेशा काय मनो भेदाद भेदाद अधिष्ठानम अपि द्विधा. म्हणजे काय? काय मन भेदाद अधिष्ठानम अपि द्विधा. म्हणजे काय आणि मन. काय म्हणजे काय? अगोदर सांगितलं होतं मी तुम्हाला. काय म्हणजे आपण काय चिकित्सा बघताना जेव्हा आपण बघितले अष्टांग म्हणजे अष्टांगाचे जे 8 अंग बघितले त्यावेळेस आपण बघितलं होतं काय म्हणजे काय? शरीर. ठीक आहे. काय चिकित्सा बघितलं होतं ते काय काय म्हणजे काय? शरीर. शरीर आणि मन भेदानं काय होते? असे शरीर आणि मन असे भेद आहेत. कशाचे? अधिष्ठानम अपि द्विधा. हे कशाचे? रोगाचे अधिष्ठानाचे दोन भेद सांगितले, दोन प्रकार सांगितले, शरीर आणि मन. जर ज्वर, रक्तपित्त, गुल्म, अतिसार इत्यादी काय ते शारीरिक रोग येतं. आणि मनाचे रोग कोणते येतं? ते तुम्हाला जसं की आता हे निदान स्थान मध्ये चरक सूत्रस्थान मध्ये निदान स्थान आहे जे सेकंड इयर मध्ये आहे, संहिता अध्ययन 2 मध्ये त्यात दिले. अपस्मार व्याधी दिले, उर्माद दिले, डबल रोग निदान मध्ये पण दिले, मूर्छा येणे, बुधबाधा, हे काही मानसिक रोग येतात. ठीक आहे. अशा प्रकारचे दोन रोग सांगितले. कोणकोणते? काय आणि मन. काय मन भेदाद अधिष्ठानम अपि द्विधा. ठीक आहे. अशा प्रकारचे दोन रोगाचे अधिष्ठान सांगितले. आता इथं काय सांगितलेले? मानस दोष. मानस दोष म्हणजे काय? आता आपण सुरुवातीला सांगितलं होतं की शारीरिक रोग आणि मानसिक रोग. तर मानसिक रोग कशामुळे होतं सांगितलं होतं? रज आणि तम यांच्या विषमतेमुळे होतं, यांच्यामुळे
मानसिक या दोषामुळे काय होतात, मानसिक रोग होतात. तेच सांगितलं इथं. काय रज तमच्च मनसो दो च दोष आध्यो म्हणजे काय सांगितले, रज आणि तम हे काय मानसिक दोन प्रकारचे दोष आहेत. या दोन दोष काय आहेत, मनाचे दोन दोष आहेत आणि याच्यामुळे काय होते, मानसिक रोग होतात. कोणते दोन दोष आहेत मनाचे, रज आणि तम हे दोन काय आहेत, मनाचे दोष आहेत. याच्यामुळे काय होते, मानसिक रोग उत्पन्न होते. या सूत्रामध्ये सांगितले रजतमच्छ मनसो द्वैच दोष उदाहतो. ठीक आहे, हे या सूत्रामध्ये सांगितले रज आणि तम दोष येतं, याच्यामुळे मानसिक रोग उत्पन्न होतो. त्यानंतर काय सांगितले, रोगीची परीक्षा कशी करायची. आता एखाद्या व्यक्तीला जर डिसीज झाला असला तर त्या रोगीची परीक्षा म्हणजे पेशंटला कसं तपासायचं, त्याची चाचणी कशी करायची, ती रोगीची परीक्षा असं म्हणतात. ठीक आहे, ते या सूत्रामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. तर इथं सांगितलेलं आहे की रोगीची परीक्षा ही तीन प्रकार सांगितलेली आहे. त्रिविध परीक्षा सांगितलेली आहे. दर्शन स्पर्शन प्रश्न परीक्षेतच रोगिनम म्हणजे काय सांगितलेलं आहे की दर्शन स्पर्शन आणि प्रश्न. प्रश्न म्हणजे त्याला क्वेश्चन विचारायचे, स्पर्शन म्हणजे की पाल्पिटेशन ऑस्कल्टेशन वगैरे ते त्यामध्ये येते. त्यानंतर दर्शन म्हणजे त्याला बघणे, त्याचं काय करणे म्हणजे आकलन करणे, जसं की मलाचा जे काही म्हणजे रंग वगैरे झालं, मूत्राचा हे झालं, त्यानंतर कप कशा प्रकारचा आहे, वमन वगैरे होते का, त्यानंतर त्याचा वजन किती आहे, आकार कसा आहे, शरीरामध्ये कुठं सुजन वगैरे आहे का, हे काय आहे दर्शन करतात. आता स्पर्शनमध्ये काय असते, स्पर्शनमध्ये की जसं की शरीराला स्पर्श करून एखादे काही विकृती दिसते का शरीरामध्ये ते बघतात. स्पर्शन म्हणजे काय, त्यांना विचारतात की तुम्हाला भूक वगैरे तहान वगैरे कोणती कुठं काही त्रास होतो का, हे तिथं प्रश्न परीक्षा करतात. ठीक आहे, अशा तीन प्रकारचे परीक्षा सांगितलेले. एक सांगितले दर्शन पर्शन प्रश्न परीक्षेचं रोगीनाम. आता आपण याचं स्पष्टीकरण बघू. काय सांग, दर्शन म्हणजे काय, मधुमेह कास श्वास छर्दी इत्यादी रोगाचे काय करतात, मल मूत्र कफ वमन द्रव्य इत्यादीचा वर्ण आकार प्रमाण इत्यादीचे ज्ञान घेतात. मलाचं मूत्राचं कफ म्हणजे स्फुटम वगैरे वमन द्रव्य इत्यादीचं काय घेतात, त्याचा वर्ण पाहतात म्हणजे त्याचा कलर पाहतात, आकार पाहतात, त्याचं प्रमाण पाहतात, किती प्रमाणात आलंय, त्याचं क्वांटिटी पाहतात, किती आहे तर ती इत्यादीचे जे ज्ञान होते ते ज्ञान काय दर्शन परीक्षेद्वारे होते. ठीक आहे, इथं आपल्याला आता हे व्याधी सांगितलं, मधुमेह कास श्वास छर्दी हे आपलं उदाहरण दिले येतं. याचं कसं सांगितलं दर्शन करा ते सांगितलं. आता स्पर्शनमध्ये काय सांगितलेलं आहे, स्पर्शनमध्ये सांगितलेलं आहे की ज्वर झालं, गुल्म अर्बुद विदर्दी इत्यादी रोगात काय बघतात, उष्णता काठिण्य घनता द्रव्यता स्पर्श सहता इत्यादीचे ज्ञान स्पर्शन होते. इथं आता हे व्याधी सांगितलं होतं. या व्याधीचे काही गुण सांगितले तर पेसिफिक म्हणजे या व्याधीची जी स्पेशालिस्टी असते, काही लक्षणं असतात ते लक्षणं सांगितले इथं, की जसं जोर म्हणजे काय होते, उष्णता येते, गुलमामध्ये काठिण्य वगैरे राहते, अर्बुदमध्ये घन्यता राहते, विद्रदी त्यानंतर त्यात पस वगैरे राहते. हे जे सांगितले याचे जे ज्ञान होते ते कशाने स्पर्शान होते. त्यानंतर प्रश्न विचारणं सांगितलेले. इथं काय सांगितलेलं आहे की प्रश्न विचारायचे पेशंटला, की भूक कशी लागते, तहान कसे आहे, मळमळ वगैरे वेदना काही होते का, काही रोगाची कालावधी किती आहे, कधी रोग येतो, सकाळी येतो का ताप सायंकाळी येतो का, असं जे प्रश्न विचारतात. किंवा मग काही तुम्हाला पास्ट हिस्ट्री आहे का, घरामध्ये कोणाला काही त्रास अगोदर होता का, काही जन्मता काही आहे का, जसं की जेनेटिक रोग वगैरे काय आहे का, हे काय करतात प्रश्न परीक्षा आहे. ठीक आहे, अशा प्रकारची तीन परीक्षा करतात. कोणकोणती, दर्शन पर्शन प्रश्न परीक्षेचा रोगी नाम. ठीक आहे, हे पण सूत्र महत्वाचं आहे, हे पण विचारतात 5 मार्कासाठी येऊ शकते. हे चॅप्टर खूप महत्वाचं आहे. या चॅप्टर मधले मॅक्झिमम क्वेश्चन तुम्हाला दिसतील आणि या चॅप्टरचे जेवढे तुम्ही श्लोक पाठ केले तेवढे तुम्हाला काय होतात पेपरमध्ये लिहिण्यासाठी इझी होतील. ठीक आहे, आता आपण बघणार आहे रोग परीक्षा. आता रोग परीक्षा दिलेली आहे आपण, आता रोगीची परीक्षा पाहिली, पेशंटची पाहिली, आता रोग कसा ओळखायचा म्हणजे डिसीज कसा बघायचा हे सांगितले. आता हे काय आहे, हे आपल्याला जे रोगनिदानच्या सब्जेक्ट सेकंड इयर त्यामध्ये खूप महत्वाचं आहे. रोगी परीक्षा झालं, त्यानंतर रोग परीक्षा झालं. आता डिसीजची परीक्षा कशी करायची, डिसीज म्हणजे अगोदर ओळखायचा कसं, त्याला म्हणतात म्हणजे रोगाचे कारण काय आहे. ठीक आहे, त्यानंतर रोग कसा झाला, रोगाच्या अगोदर लक्षणं कोणते होते, त्यानंतर रोगाचे स्पष्ट लक्षणे कसे झाले, त्यानंतर रोग कशामुळे वाढतो का, त्याला अनुपशय म्हणतात, रोग कशामुळे कमी होतो त्याला उपशय म्हणतात, संप्राप्ती म्हणजे रोग शरीरात म्हणजे गेल्यापासून समजा एखादा मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा एखादा मायक्रोब शरीरामध्ये गेल्यापासून डिसीज निर्माण करेपर्यंत त्याची काय पॅथॉलॉजी वगैरे होती ते संप्राप्ती असते. ठीक आहे, हे सांगितलेले रोग परीक्षा. आता आपण सूत्र बघू. सूत्र नंबर 22 मी सांगितलेले की रोगम निदान प्रांग रूप लक्षण उपशया सप्तिभी म्हणजे संप्राप्ती असं म्हणतात. ठीक आहे, तर सांगितलेलं आहे की रोगाची परीक्षा कशी करतात की निदान अगोदर निदान, मग निदान म्हणजे काय, त्याचं कारण काय रोगाचं, त्यानंतर प्रांगरूप म्हणजे प्रांग म्हणजे पूर्वरूप, त्यानंतर रूप प्रांगरूप म्हणजे पूर्वरूप, त्यानंतर लक्षण म्हणजे काय,
रूप आणि त्याचं उपशय. उपशय म्हणजे की एखादा औषध, अन्न, विहार याच्यापासून जर तुम्ही घेतलं, सपोज एखाद्या रोगामध्ये कोणी एखादं औषध वगैरे घेतलं तर त्याला आराम मिळतो, तर त्याला काय म्हणतात, तर उपशय असं म्हणतात. ठीक आहे. तर उपशय हे 3 प्रकारचे असतात. औषध, अन्न, विहार. हे तुम्हाला सेकंड इयरमध्ये पण खूप आहे तिच्यामध्ये पण दिलेलं आहे. ठीक आहे. हे रोगाची शांती होणे याला काय म्हणतात, तर उपशय म्हणतात आणि रोग वाढणं याला अनुपशय म्हणतात. हे नाही रोगाची परीक्षा, ते एक याचा विरुद्ध शब्द आहे. ठीक आहे. उपशयचा. संप्राप्ती म्हणजे काय, की शरीरामध्ये प्रकोपित झालेले, कुपित म्हणजे काय, प्रकोपित झालेले दोष त्या मार्गाने संचार करीत एखादी स्थानी स्थान ग्रहण करून रोगाची उत्पत्ती कशी करतात, हे जे व्याधिक्रम कसा आहे याचं जे काय ज्ञान होते ते काय संप्राप्ती असते. ठीक आहे. आता काय सांगितले, रोगी परीक्षा 5 प्रकारे करतात. कोणकोणते? रोगम, निदान, प्रांगरूप, लक्षण, उपशय, उपशयापिती. ठीक आहे. काय सांगितलेले? रोगम, निदान, प्रांगरूप, लक्षण, उपशय, उपशया, अभिवृत्ती, आपतीभी, सॉरी आपतीभी म्हणतात. ठीक आहे. आपतीभी म्हणजे काय, संप्राप्ती. अशा प्रकारचे हे 5 प्रकारचे रोग परीक्षा करतात, डिसीजची परीक्षा करतात. आपण अगोदर रोगी परीक्षा पाहिली की दर्शन पर्शन प्रश्न, ही त्रिविध रोगी परीक्षा असते. दशविध रोगी परीक्षा पण असते, जी चरक सहित आम्ही सांगितलेली. ठीक आहे. त्यानंतर रोग परीक्षा पाहिली की निदान, प्रांगरूप, की जे लक्षण, उपशय आणि याप्तीभी म्हणजे काय, संप्राप्ती असं सांगितलेले. यानंतर काय सांगितलेले, देशभेद सांगितले. तर किती प्रकार देश सांगितलेले आहेत त्याचं वर्णन इथे केलंय, की भूमी देश कोणकोणते असतात. त्यानंतर सांगितलेलं आहे की कालभेदानं म्हणजे कालभेद वगैरे सांगितलेले आहेत. आता आपण अगोदर देशभेद बघू. ठीक आहे. देशभेद सांगितलेले आहे. काय सांगितलेले आहेत, की देशभेद भेद हे प्रकारचे 3 प्रकारचे देश असतात. कोणकोणते असतात? जांगल देश असतात, अनुप देश असते आणि साधारण देश असते. या सूत्रामध्ये सगळं सांगितले. अगोदर आपण सूत्र बघू, नंतर याचं आपण स्पष्टीकरण बघू. काय सांगितले देशभेदानं? भूमी देह प्रभेदेन देशम आरुहिर द्विधा जांगल वातभूयिष्ठ अनुपम तो कफ उल्वनम साधारणम सममलम त्रिधा भूदेशम आदिभी. म्हणजे काय सांगितलेले आहे, किती सांगितलेले आहे, की देश ही संज्ञा कोणाला दिलेली आहे, भूमी व देश या 2 प्रकारची असते. ठीक आहे. देश ही 2 प्रकारची असते, एक भूमी आणि देह. आता भूमी म्हणजे काय, भूमी म्हणजे काय येते, की जांगल, अनुप आणि साधारण देश आहेत. आणि जे काही देह म्हणजे येते, देह म्हणजे काय, शरीर हे एक सांगितलेलं आहे. ठीक आहे. हे पण एक काय सांगितलेलं आहे, देश सांगितलेलं आहे. आपलं शरीर हे पण एक देश सांगितलेलं आहे. तर इथे देश संज्ञा कासाठी देते, भूमी आणि देहासाठी दिली. इकडे बघा, भूमी देह प्रभेदेन देशम आहुर्य द्विधा म्हणजे देश 2 प्रकार सांगितले. कोणकोणते? एक भूमी आणि देह सांगितलाय. तर जांगम जांगम सांगितले. त्यानंतर वात भूयिष्ठम अनुपम तू कफ उल्वनम साधारण सममल त्रिधा भूदेशम आदिवी. म्हणजे काय सांगितले, जांगम देश सांगितलाय. तर जांगम देशामध्ये काय सांगितलेले, वात भूयिष्ठम. वात भूयिष्ठम म्हणजे काय सांगितलेलं आहे, इथं वात आधिक्य असते आणि या देशामध्ये काय असते, पाण्याने झाडे कशी असतात, कमी असतात. वाताचं आधिक्य असल्यामुळे पान आणि झाडे कसे राहतात, कमी असतात. याला जांगम देश म्हणतात. त्यानंतर अनुप देश मध्ये काय सांगितले, अनुपम तू कफ कफ आधिक्य सांगितले. ठीक आहे. कफ उल्वनम म्हणजे काय सांगितलं, पाणी आणि वनस्पती अधिक असते. याच्यात जांगममध्ये कमी असते, अनुपमध्ये जास्त असते पाणी आणि वनस्पती. आणि इथं काय, कफाचा आधिक्य असते, तर वाताचा आधिक्य असते. हा दलदलीचा प्रदेश असते मुख्यतः अनुप प्रदेश. साधारण देश कोणता सांगितलाय, ज्या देशामध्ये पाणी आणि जे वनस्पती ते काय मध्यम प्रमाणात असतात त्याला काय साधारण देश म्हणतात. आणि तिन्ही देश इथं काय समान असतात. इथं काय असते, जांगम देशमध्ये वाताचा आधिक्य असते, अनुप देशमध्ये कफाचा असते आणि साधारण देशामध्ये तिन्ही देश समावेश असतात. जांगम देशमध्ये काय, पाणी आणि झाडे कशी कमी राहतात, अनुप देशमध्ये अधिक राहतात. ठीक आहे. तुम्ही लक्षात ठेवू शकता, अनुपचं म्हणजे की अधिक काय, पाणी आणि वनस्पती. जांगम कशाचा मग उलट, जांगम कशी कमी राहणार. ठीक आहे. जांगम मध्ये वाताचा अधिक्य असते, अनुप मध्ये कफाचा अधिक्य असते. समजलं. त्यानंतर काय सांगितलेलं आहे, की सांगितले साधारण देश मध्ये कसं राहणार, साधारण देश मध्ये काय सगळ्या गोष्टी काय मध्यम प्रकारात आणि तिन्ही दोषाचं काय आहे, ज्यावेळेस तिन्ही दोष कशा या ठिकाणी साधारण देशामध्ये साम्य अवस्था असतात. अनुप देशामध्ये कफाचा अधिक्य असते, जांगम देशामध्ये वाताचा अधिक्य असते. समजलं. त्यानंतर इथं तक्ता दिलेला आहे, इथं सांगितलेले आहेत देशाचे भेद सांगितलेले आहेत. कोणकोणते, की देह आणि भूमी सांगितलेले. आता बघा, आपण आता आजपर्यंत काय काय शिकलो, आता सगळं तक्त्यामध्ये आपण
सांगू. अगोदर आपण बघू काय काय शिकलो, नंतर तक्ता बघू. आपण आज काय बघितलो, आपण आज बघितलो की द्रव्याचे प्रकार बघितले. शमन कोणते, कोपन कोणते, स्वस्तहित द्रव्य कोणते. ठीक आहे. शमन म्हणजे कमी करणारे दोषाला, कोपन म्हणजे वाढवणारे, स्वस्तहित म्हणजे शरीराचे स्वास्थ्य टिकून राहणारे. त्याच्यानंतर वीर्य बघितले. उष्ण आणि शीत असे 2 वीर्य असतात. ठीक आहे. त्यानंतर विपाक बघितले. मधुर, आम्ल आणि कटू असतात. मधुर म्हणजे मधुर आणि लवण रस असते. आम्ल म्हणजे आम्ल हा केवळ रस असतो आणि कटू विपाकामध्ये कटू तिक्त कषाय रस असतो. ठीक आहे. या रसाचा विपाक कोणता असते, कटू असते. त्यानंतर आपण द्रव्य गुण बघितले. द्रव्य गुण कोणते येतं, द्रव्याचे गुण सांगितले येतं. द्रव्याचे की हा श्लोक महत्वाचा आहे. गुरु मंद हिम स्निग्ध श्लेष्ण सांद्र मृदू स्थिरा गुणा सूक्ष्म विशदा विशंती सविपर्य, हा 18 नंबरचा श्लोक दिलेला आहे. याच्यात 10 प्रकारचे गुण सांगितले, त्या 10 गुणाचे विषम गुण सांगितले. जसं की तुम्ही गुरु लघु, त्यानंतर सांगितलंय की मंद झालं, मंदचं काय सांगितलेलं आहे, गुरुचं लघु, मंदचं काय सांगितलेलं आहे, तीक्ष्ण सांगितलेलं आहे. असं लिहा सगळेजण, 10 गुण लिहा, त्याच्या 10 गुणाचे विरुद्ध गुण लिहा. ठीक आहे. विपर्या म्हणजे विरुद्ध गुण. त्याच्यानंतर रोगाचे त्रिविध कारण सांगितले, काल, कर्म आणि अर्थ यांचा काय होणं, हीन योग म्हणजे कमी, अतियोग म्हणजे जास्त होणे आणि मिथ्यायोग म्हणजे म्हणजे की उन्हाळ्यात पाऊस पडणे किंवा पावसाळ्यात ऊन येणे. ठीक आहे. हे सांगितलेले मिथ्यायोग म्हणजे कशा कशाचा, कालाचा, अर्थाचा आणि कर्माचा. ठीक आहे. त्यानंतर सांगितलेलं आहे की रोग म्हणजे आणि शारीर म्हणजे काय, दोषाचे वैषम्य असले रोग असतो, दोषात साम्य असले अरोग्यता असते. त्यानंतर रोगाचे प्रकार सांगितले आहेत 2 प्रकारचे, निज रोग, आगंतुक. निज म्हणजे वातादी दोष अगोदर उत्पन्न होतात, त्यानंतर रोग उत्पन्न होतो. आगंतु म्हणजे अगोदर, म्हणजे जसं की ऍक्सिडेंटची वगैरे कंडिशन आगंतु असते. अगोदर काय होतो, शरीराला आघात होतो, नंतर काय होते, रोग दोषाचा प्रकोप होतो. त्यानंतर काय सांगितलेलं आहे, रोगाचे अधिष्ठान सांगितले, काय आणि मन हे 2 अधिष्ठान सांगितले आहेत. शरीर काय म्हणजे काय, शरीर सांगितले. त्यानंतर मानवदोष सांगितले, रज आणि तम यांच्यामुळे काय होतं, मानवदोष होतं. त्यानंतर रोगीची परीक्षा, त्रिविध परीक्षा सांगितलेली, दर्शन, पर्शन, प्रश्न. त्यानंतर काय सांगितले, रोगाची परीक्षा सांगितली, सॉरी हा रोगाची परीक्षा सांगितली. रोगाची परीक्षा आपण 5 प्रकारे करतात, त्याला काय म्हणतात, 5 साधनांनी करायची. कशाचे, निदान, पूर्वरूप, रूप, उपशय आणि संप्राप्ती आहे का नाही, हे सांगितले. हे रोग परीक्षा सांगितले. त्यानंतर काय सांगितले, देशाचे भेद सांगितले. देश कोणते, 2 प्रकारचे सांगितले, एक भूमी आणि देश. देह हे 2 प्रकारचे. आता देह म्हणजे आपलं शरीर, भूमी सांगितलेले जांगम देश, अनुप देश, साधारण देश. जांगम मध्ये वाताचा अधिक असते, अनुप मध्ये कपाचा असते, साधारण मध्ये 3 दिवस समावेश असतात. इथं अनुप मध्ये अऊन काय, पाणी आणि वनस्पती, अधिक. जांगम मध्ये काय असणार, कमी असणार. याच्यामध्ये कसं राहणार, साधारण मध्ये मध्यम प्रकारचे असतात. ठीक आहे. या तक्त्यामध्ये तेच दिलेलं आहे की रोगाचे भेद, निज आणि आगंतुक, रोगाचे अधिष्ठान, शरीर आणि मानस, रोग परीक्षा, दर्शन पर्शन प्रश्न, सॉरी रोगी परीक्षा, दर्शन पर्शन प्रश्न म्हणजे डिसीजची, रोगी सॉरी रोगी म्हणजे पेशंटची, रोग परीक्षा म्हणजे डिसीजची परीक्षा, निदान, पूर्वरूप, रूप, उपशय आणि संप्राप्ती. आणि देशाचे भेद, देह म्हणजे मानवी शरीर आणि भूमीचे भेद सांगितले तर जांगम, अनुप आणि साधारण सांगितले. ठीक आहे. आज आपण एवढं बघितलं. आता आपण एवढंच थांबू, कारण की लेक्चर पहिलंच खूप मोठं झालेलं आहे आणि याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये पूर्ण चॅप्टर आपला हा संपून जाईल. ठीक आहे. आता इथेच थांबू. थँक्यू.